आज रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आपुलकीचा आणि भावनिक नात्याचा दिवस। मात्र बारामतीत यंदाचं रक्षाबंधन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींनी अधिकच भावुक झाले। पवार कुटुंबियांनी अजितदादांसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाच्या आठवणीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रिय दादा म्हणत भावनिक पोस्ट केली आहे। इतकंच नाही तर बारामतीत लाडक्या बहिणींनी अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राखी बांधली आणि दादांनी लावलेल्या वडाच्या झाडालाही राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं। दादांच्या आठवणींनी बारामतीत रक्षाबंधनाचा हा दिवस नेमका कसा भावुक बनला, पाहूयात हा रिपोर्ट। रक्षाबंधनाचा सण बहीण भावाच्या नात्याचा उत्सव, पण यंदाच्या रक्षाबंधनाला अजितदादांच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत। पवार कुटुंबियांनी अजितदादांसोबत साजरं केलेल्या रक्षाबंधनाच्या आठवणींचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। बहीण भावाच्या प्रेमाचा हा खास क्षण पाहताना अजितदादांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होत आहेत। रक्षाबंधनाच्या दिवशीचा व्हिडिओ समोर आल्यानं अनेकांकडून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। अजितदादांच्या आठवणीचा हाच भावनिक धागा खासदार सुप्रिया सुळे यांच्या पोस्टमधूनही उमटला। रक्षाबंधनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळे यांनी प्रिय दादा म्हणत भावनिक पोस्ट केली आहे। आज राखी पौर्णिमा, पण यावेळी तू सोबत नाहीस ही जाणीव मनाला अस्वस्थ करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। लहानपणापासून एकत्र वाढताना झालेली भांडणं, एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान याच आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय। आजही दादा कुठून तरी अचानक येतील, राखी बांधून घेतील, बहिणींसोबत गप्पा गोष्टी करतील अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। दादांच्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, मात्र त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी राहू देत अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। तर दुसरीकडे बारामतीत दादांना भाऊ मानणाऱ्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राखी बांधली। बारामती शहरातील नटराज नाट्यकला मंडळाच्या आवारात उभारण्यात आलेल्या अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यात आली। औक्षण, टिळा आणि त्यानंतर राखी या सगळ्या सोहळ्यात वातावरण भावनिक झालं होतं। दादांच्या आठवणींना उजाळा देत लाडक्या बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पण बारामतीत रक्षाबंधन साजरं करण्याची आणखीन एक भावनिक पद्धतही पाहायला मिळाली। अजितदादांनी लावलेल्या वडाच्या झाडाला लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या। दादांचं वृक्षावर असलेलं प्रेम सर्वश्रुत होतं। वृक्षारोपण आणि वनसंवर्धनावर त्यांनी कायम भर दिला। म्हणूनच दादांनी लावलेल्या वडाच्या झाडाला राखी बांधत बहिणींनी एक वेगळा संदेश दिला। रक्षाबंधनाच्या निमित्तानं बारामतीत अजितदादांच्या आठवणींचा हा भावनिक धागा पुन्हा एकदा जोडला गेला। एका बाजूला दादांच्या पुतळ्याला राखी, दुसऱ्या बाजूला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडाला राखी। अजितदादा आज सोबत नाही, पण त्यांच्या आठवणी कायम आहेत आणि त्या आठवणींना जपणाऱ्या बहिणी देखील आहेत। बारामतीत यंदाचं रक्षाबंधन अजितदादांच्या आठवणींच्या भावनिक धाग्यानं कायमचं जोडून गेलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बारामती।